तुम्हाला वाटतं सोने महागले म्हणजे दुकानदार लुटतोय? नो. यामागे असे रिअल आर्थिक ट्रूथ आहेत जे बहुतांश लोकांना माहीतच नाहीत. आज भारतात सोन्याची किंमत हाय लेवलला पोहोचलेली आहे. पण हा अचानक वाढलेला भाव नाही. ही आहे इकॉनॉमिक, ग्लोबल पॉलिटिक्स आणि भीतीचा खेळ. भारत सोने डॉलरमध्ये खरेदी करतो आणि जेव्हा रुपया कमजोर होतो तेव्हा त्याच सोन्यासाठी जास्त रुपये द्यावे लागतात. 2010 मध्ये $1 ₹45 होता, तर आता तोच डॉलर 83+ गेलेला आहे. डॉलर स्ट्रॉंग झाला की सोन्याला आपोआप पंख फुटतात. जगात युद्ध, रिसेशन, इलेक्शन टेन्शन आले की लोक घाबरतात आणि भीतीत लोक जे असेट निवडतात ते म्हणजे सोने. रशिया युक्रेन युद्धात गोल्ड ऑल टाइम हायला होता. जग गोंधळलं की सोने शांतपणे वर चढते. तुम्हाला माहिती आहे का, गेल्या काही वर्षात सेंट्रल बँकेकडून सोन्याची खरेदी सर्वाधिक झालेली आहे. जेव्हा सरकार स्वतः सोने साचवायला चालू करतो तेव्हा एकच मेसेज येतो, गोंधळ येणार आहे, सुरक्षित राहा. तेव्हा लोक कॅशवर विश्वास ठेवत नाहीत, तेव्हा लोक सोने खरेदी करतात. कारण कॅशची व्हॅल्यू घसरते, पण गोल्डची व्हॅल्यू इतिहासात आत्तापर्यंत कधी झिरो झालेली नाही. नवीन सोने खणायला 10 ते 15 वर्षे लागतात. डिमांड वाढते, सप्लाय नाही. म्हणूनच सोन्याची किंमत दीर्घकाळात एकच दिशेने जात असते, ते म्हणजे वर. सोने महागले म्हणून घाबरण्याची गरज नाही, कारण ते महागण्याचं कारण फक्त बाजार नाही, तर संपूर्ण जगाची भीती, अर्थव्यवस्था आणि जिओ पॉलिटिक्स आहे. जेव्हा जग अस्थिर असतं तेव्हा लोक सोन्याकडे वळतात, आणि जेव्हा लोक सोन्याकडे वळतात तेव्हा सोने वर जातच. लक्षात ठेवा, ज्वेलरी म्हणजे खर्च आणि गोल्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे शील्ड. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अर्थव्यवस्था म्हणजे काय. तर ह्या व्हिडिओचा पार्ट 2 पाहण्यासाठी मला फॉलो करा आणि कमेंट करा तुम्हाला पुढे काय बघायचं आहे ते. धन्यवाद.